सोमवारचे शिवपार्वतीचे गुप्त पण 100% प्रभावशाली तोडगे जे 99% लोकांना माहीतच नाही आहे. हे तोडगे खास त्या लोकांसाठी आहेत जे जीवनात शांती, सौख्य, प्रेम आणि कर्जमुक्ती शोधत आहेत. सोमवारचे 9 शिवपार्वतीचे तोडगे अत्यंत प्रभावशाली तोडगे हे आपण आहेत ते पुढील प्रमाणे. त्यामधील नंबर 1, बेलपत्रावर नाव लिहा. बेलपत्रावर आपल्या प्रिय व्यक्तीचं नाव लिहून ओम नमः शिवाय म्हणत शिवाला अर्पण करा. याने तुटलेले संबंध जुळतात आणि प्रेमात समज वाढते. नंबर 2, दुधात मध टाकून अभिषेक करा. सोमवारी सकाळी शंकराला दुधात मध मिसळून अभिषेक करा. दूध शक्यतोवर कच्चं असावं. याने घरात गोडवा वाढतो आणि नवरा बायकोतील कटुता कमी होते. नंबर 3, पार्वती मातेच्या चरणी हळद कुंकू अर्पण करा. स्त्रियांनी पार्वती मातेपुढे हळद कुंकू वाहून सौख्य मे देही असं म्हणावं. याने दाम्पत्य जीवनात सुख आणि दीर्घायुष्य लाभतं. नंबर 4, काळ्या तिळांचा दिवा लावा. काळ्या तिळाचा तेलाचा दिवा सोमवारी संध्याकाळी लावा. याने नकारात्मक ऊर्जा, नजर दोष आणि तुमचे आर्थिक अडथळे जे काही आहेत ते दूर होतात. नंबर 5, एका पानावर पंचमेवा ठेवून पूजा करा. जसं बदाम, खजूर, मनुका, अंजीर, काजू असं ठेवून अर्पण करा. याने घरात भरभराट आणि देवकृपा स्थिर राहते. नंबर 6, ओम पार्वतीपते नमः असं 108 वेळा म्हणा. हा मंत्र सोमवारला म्हटल्याने पती पत्नीमधील गैरसमज आहेत ते नाहीसे होतात आणि प्रेम आणि समज दोघांमधील वाढतो. नंबर 7, शिवलिंगाजवळ चांदीचं नाणं ठेवा आणि ओम धनदाय नमः असं म्हणत शिवाला समर्पण करा. याने पैशाची गळती थांबते आणि तुमच्या उत्पन्नाचे मार्ग खुलतात. नंबर 8, भोवती 11 वेळा प्रदक्षिणा घाला. प्रत्येक प्रदक्षिणेत ओम शम शिवाय नमः असं म्हणा. याने तुम्हाला मनशांती, आरोग्य आणि मानसिक स्थैर्य लाभते. नंबर 9, गरिबांना पांढरा पदार्थ दान करा. सोमवारी दुपारी दूध, साखर किंवा मग पांढरा कोणताही पदार्थ असेल तो तुम्ही दान करू शकता. याने कर्मशुद्धी होते आणि लक्ष्मी कृपा स्थिर राहते. अतिरिक्त गुप्त टीप, जर तुम्ही दर सोमवारी शिवपार्वतीला एक लाल फूल अर्पण करून ओम गौरी शंकराय नमः असं म्हटलं तर प्रेमात दूर गेलेले नातेसंबंध सुद्धा पुन्हा जुळतात. पतीने बायकोचं ऐकण्यासाठी सोमवारचे शिवपार्वतीचे गुप्त पण 100% प्रभावशाली तोडगे पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे तोडगे सुद्धा 99% लोकांना माहीतच नाही आहे. तर त्या तोडग्यामधील नंबर 10, शिवलिंगावर गुलाबजल व मधाने अभिषेक करा. सोमवारी सकाळी गुलाबजलात थोडा मध मिसळून शिवलिंगावर अर्पण करा. याने पतीचा स्वभाव मृदू होतो आणि बायकोच्या भावना तो समजू लागतो. नंबर 11, पार्वती मातेच्या मूर्तीला लाल चुडा दाखवा. ओम उमापते नमः असा मंत्र म्हणा आणि लाल चुडा असा म्हणत वहा. याने वैवाहिक जीवनातील कटुता नाहीशी होते आणि प्रेम वाढतं. नंबर 12, पतीच्या नावाने एक बेलपत्र शिवाला अर्पण करा. प्रत्येक सोमवारी पतीचं नाव मनात म्हणत एक बेलपत्र शिवाला अर्पण करा. याने पती बायकोच्या मनातला मान देऊ शकतो. नंबर 13, शिवपार्वतीचा एकत्र फोटो घरात लावा. विशेषतः शयनकक्षाच्या उत्तर दिशेला. ह्यामुळे तंटे दोघांमधील कमी होतात आणि दोघांच्या नात्यात स्थैर्य येतं. नंबर 14, ओम नमः शिवाय असं म्हणत पांढऱ्या फुलांचा हार शिवलिंगावर वाहा. सोमवारच्या दिवशी शुद्ध मनाने हा उपाय करा. याने राग, अहंकार आणि वाद दूर होतात. नंबर 15, पार्वती मातेसमोर हळद व तांदूळ अर्पण करा. मम गृहस्थ जीवन सुख भवतु असा संकल्प करा. याने पतीचा स्वभाव शांत होतो आणि तुमच्या घरात सौख्य येतं. नंबर 16, शिवमंदिरात पांढऱ्या मिठाचं दान करा. विशेषतः सोमवारी दुपारी थोडं मीठ दान करा. याने तुमचा अहंकार, गैरसमज आणि वादग्रस्तता जी आहे ती नाहीशी होते. नंबर 17, पार्वती मातेच्या चरणी चांदीचं फूल अर्पण करा.
चांदी स्त्री शक्तीचं प्रतीक आहे. याने बायकोच्या शब्दांना पती मान देऊ लागतो आणि तिचं ऐकायला लागतो. नंबर 18, ओम गौरी शंकराय नमः हा मंत्र 21 वेळा जपा. सकाळी नित्य पूजा झाल्यानंतर या मंत्राचा जप करा. याने दाम्पत्यातील प्रेम आणि समज वाढते. नंबर 19, शिवाला दुधात साखर टाकून अभिषेक करा. सोमवारच्या दिवशी हा गोडवा जीवनात उतरतो. बोलचाल मधुर होते आणि पती बायकोचा आदर करू लागतो या उपायाने. नंबर 20, पती पत्नीने एकत्र शिवपार्वतीचे नामस्मरण करा. पती पत्नी दोघांनी ओम नमः शिवाय एकत्र म्हटलं तर उत्तम. याने घरातील वातावरण प्रसन्न होतं आणि दोघांमधील समज वाढते. नंबर 21, फुलपाखरू रंगाच्या फुलांनी पूजा करा. सोमवारी सकाळी गुलाबी आणि पिवळ्या फुलांनी शिवपार्वतीला अर्पण करा. याने हरवलेलं प्रेम पुन्हा जागृत होतं आणि नात्यात मृदुता येते. नंबर 22, शिवाला साखरेचं पाणी अर्पण करा. ओम शन शिवाय नमः मम असं म्हणत साखरेचं पाणी अर्पण करा. याने तुमच्यामधील बोलचाल गोड होते आणि राग व रुसवे नष्ट होतात. नंबर 23, पार्वती मातेच्या चरणी पाय घोड कापड अर्पण करा. विशेषतः पांढरा किंवा मग गुलाबी रंगाचा. याने तुमच्या नात्यात नाजूकपणा आणि समज निर्माण होण्यास सुरुवात होते. नंबर 24, शिवलिंगाजवळ 2 कापूर लावा. एक मीसाठी आणि दुसरा तो किंवा तीसाठी. याने मनात नातं सुधारण्यासाठी प्रार्थना करा आणि कटुता गैरसमज सुद्धा नष्ट होतात याने. नंबर 25, पार्वती मातेपुढे शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि हा उपाय संध्याकाळी 7 वाजता करायचा. याने तुमच्या घरातील वाद, असंतोष आणि जे काही तणाव आहेत ते दूर होतात. नंबर 26, शिवाला दूध व गुलाबाचे फूल अर्पण करा प्रत्येक सोमवारी. नंबर 27, पार्वती मातेच्या चरणी तांब्याचं नाणं ठेवा आणि मनात म्हणा, माझं नातं पुन्हा फुलव. विसंवाद याने दूर होतो आणि तुमच्यामधील सुसंवाद वाढतो. नंबर 28, ओम गौरी शंकराय नमः असा जप 51 वेळा करा. हा मंत्र नात्यातील उष्णता कमी करून प्रेम वाढवतो. नंबर 29, शिवपार्वतीला एकत्र पांढरा रेशमी धागा अर्पण करा. याने तुटलेले बंध पुन्हा एकत्र होतात. आता नंबर 30, शिवमंदिरात जोडप्याने जाऊन अभिषेक करा. एकत्र ओम नमः शिवाय म्हणत अभिषेक करायचा. याने घरातील शांती, सुख आणि स्थैर्य येतं. तुमच्या नात्यात गोडवा सुद्धा येतो. गुप्त सोमवारची टीप, जर तुम्ही सोमवारच्या रात्री झोपायच्या आधी ओम गौरीपती नमः असं 9 वेळा म्हटलं तर मनातील ताण हलका होतो आणि पती आणि बायकोमधील प्रेम दुप्पट वाढतं. सोमवारचे शिवपार्वतीचे गुप्त पण 100% प्रभावशाली तोडगे नंबर 31 पासून आहेत. हे आर्थिक प्रगती, कर्जमुक्ती आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी आहेत हे तोडगे. नंबर 31, शिवलिंगावर तांदळाने ओम लिहा. सोमवारी सकाळी तांदळाने ओम लिहून शिवाला अर्पण करा. आर्थिक संकट कमी होतात आणि पैशाचे दरवाजे खूप जास्त प्रमाणात उघडतात. नंबर 32, दुधात थोडीशी हळद टाकून अभिषेक करा. दूध हे शक्यतोवर कच्चं असायचं. सोमवारच्या दिवशी शंकराला हळदीचे दूध वाहा. याने तुमचे अडकलेले धन, थकबाकी जे असेल ते लवकर मिळते. नंबर 33, शिवलिंगाला गुड व तीळ अर्पण करा आणि ओम नमः शिवाय असं म्हणत गुळ व काळे तीळ वाहायचे. याने कर्जमुक्ती होते आणि आर्थिक स्थैर्य येतं. नंबर 34, पार्वती मातेच्या चरणी पांढऱ्या फुलांचा हार अर्पण करा आणि धन मे देही असा संकल्प करा. याने लक्ष्मी कृपा वाढते आणि खर्च तुमचा कमी होतो. नंबर 35, शिवाला चांदीचं नाणं अर्पण करा आणि ओम धनदाय नमः असं म्हणत ते नाणं पूजास्थानी ठेवा. याने धनप्राप्तीचे योग तयार होतात. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा आणि
व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयाबद्दल व्हिडिओ हवे असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.